आधी दोन वक्तव्य सांगतो। पहिलं वक्तव्य, तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी आमची। आज आम्ही सुनील तटकरे यांच्या खासदारकीची गॅरंटी घेतली आहे। विधानसभेला त्यांना आमची गॅरंटी घ्यावीच लागेल। वक्तव्याची तारीख 19 एप्रिल 2024। दुसरं वक्तव्य, विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड हे सुनील तटकरे यांनीच पाठवले होते। जे आम्हाला गुंड म्हणतात तेच स्वतः गुंड पाठवून षडयंत्र रचत आहेत। वक्तव्याची तारीख 2 डिसेंबर 2025। दोन्ही वक्तव्य एकाच व्यक्तीची, महाडचे शिंदे सेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांची। वक्तव्य आक्रमक, पण विषय 180 डिग्रीमध्ये वळलाय। लोकसभेला तटकरेंची गॅरंटी घेऊन त्यांना निवडून आणायला फुफाटा उडवणाऱ्या गोगावलेंनी तटकरेंवर षडयंत्र रचायचे आरोप केले। निमित्त ठरली एक घटना। मंगळवार 2 डिसेंबरला महाड नगर परिषदेसाठीचं मतदान सुरू असताना राष्ट्रवादीचे युवक राज्य उपाध्यक्ष सुशांत जाबरे आणि भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले या दोघांचे गट आमने सामने आले। मोठा राडा झाला, कॉलर धरल्या, गाड्या फोडल्या। मग बातम्या आल्या, सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केली आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना बंदूक दाखवली। विकास गोगावले बंदूक घेऊन पोलीस ठाण्यात गेले। प्रचंड राडा झाला, ज्यानंतर एक बातमी सगळीकडे गाजली। रायगडमध्ये पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना विरुद्ध तटकरे। दर आठवड्याला होणारा पण दर 5 वर्षांनी हमखास मिटणारा हा वाद आहे काय? तो कॉलर पकडण्यापर्यंत कसा गेलाय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। आता कालचा राडा फक्त गोगावलेंचा मुलगा विरुद्ध तटकरेंचा कार्यकर्ता इतकाच मर्यादित राहिला का? तर उत्तर आहे नाही। राडा झाल्यावर तटकरेंनी गोगावलेंवर गुंड आणल्याचे आरोप केले आणि गोगावलेंनी तटकरेंवर। मागचे काही दिवस हा वाद नगर परिषदेच्या निवडणुकीवरून सुरू होता। आता तसा महायुतीमध्ये हा वाद राज्यात अनेक ठिकाणी सुरू आहे, पण रायगडचा विषय स्पेशल आहे। मुरुड आणि महाडमध्ये शिंदे सेने विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढले। रोह्यामध्ये राष्ट्रवादीच्या विरुद्ध शिंदे सेना आणि भाजप एकत्र आले। कर्जतमध्ये शिंदे भाजप एकत्र, पण राष्ट्रवादी, ठाकरे आणि शेकापची त्यांच्या विरोधात युती झाली। खोपोलीत शिंदे भाजप सोबत, पण राष्ट्रवादी आणि शेकाप त्यांच्या विरुद्ध। माथेरानला एका बाजूला शिंदे सेना आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांची शिवराष्ट्र आघाडी। सगळा गुंता आहे, पण तो फक्त स्वतः जिंकण्यासाठी नाही, तर समोरच्याला रोखण्यासाठी सुद्धा। आता एवढा गुंता होतो कारण तिथे असलेलं विरोधाचं राजकारण। रायगड जिल्ह्यात 3 पक्षांची पूर्वापार ताकद, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप। तिघांचा सामना अनेकदा आपापसातच। आता इथले राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, मागच्या 2 टर्मचे खासदार, तटकरेंच्या कन्या आदिती तटकरे या श्रीवर्धन मतदारसंघामधून सलग 2दा आमदार। मुळात श्रीवर्धन हा तटकरे कुटुंबाचा गड, पण यात श्रीवर्धनच्या आजूबाजूला रायगड जिल्ह्यात शिंदे सेनेचे आमदार आहेत। महाडमध्ये भरत गोगावले, अलिबागमध्ये महेंद्र दळवी आणि कर्जतमध्ये महेंद्र थोरवे। तेच रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दापोलीत योगेश कदम। गोगावलेंचा पारंपरिक सामना काँग्रेसमध्ये असलेल्या दिवंगत माणिक जगताप यांच्याशी, जो आता त्यांच्या कुटुंबाकडे शिफ्ट झालाय। महेंद्र दळवींची फाईट शेकाप सोबत, महेंद्र थोरवेंची फाईट राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या सुरेश लाड यांच्याशी। पण लढाई रंगते तटकरे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अशीच। आता ही लढाई आहे कशामुळे? तर इथलं नेत्यांचं नातं तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून निवडून येईना असं आहे। हे सूत्र फक्त राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना यामध्येच नाही, तर राष्ट्रवादी विरुद्ध शेकाप या लढाईतही लागू आहेच। म्हणजे कसं? तर कधी काळी जिल्हा परिषद निवडणुकीत मतं फुटली म्हणून तटकरेंना राजीनामा द्यायला लावणाऱ्या जयंत पाटलांनी 2019 मध्ये जाहीरपणे वक्तव्य केलं होतं, सुनील तटकरेंना खासदार करण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे। बरं, हे वक्तव्य करताना तटकरे जयंत पाटलांच्या शेजारीच बसलेले। आता 2024च्या लोकसभा आणि विधानसभेनंतर शेकापचं रायगडमधलं अस्तित्व नाहीच जमा झालंय, कारण तटकरेंनी मवियात गेलेल्या शेकाप विरुद्ध जुळवलेल्या बेरजा। पण याच तटकरेंचा पक्ष खोपोलीत शेकापच्या सोबत लढतोय शिंदे सेनेला रोखण्यासाठी। हा लव्ह हेट रिलेशनशिपचा तटकरे पॅटर्न रायगडच्या राजकारणात केंद्रबिंदूवर असतो आणि याच पॅटर्नमधून तटकरे विरुद्ध शिवसेना हा विषय कॉलर पकडण्यापर्यंत गेलाय। म्हणजे कसं? तर सुनील तटकरेंच्या रायगड जिल्ह्यात आणि त्यांच्या आजूबाजूला शिंदेंच्या शिवसेनेचे 4 आमदार। 2019ला सुद्धा शिवसेनेची रायगडमध्ये चांगली ताकद होती, पण अनंत गीते यांच्याबद्दल नाराजी असल्याची चर्चा होती। त्यातूनच गोगावले, दळवी या आमदारांनी तटकरेंना छुपी साथ दिल्याची चर्चा झाली। साहजिकच त्या बदल्यात त्यांना विधानसभेला मोकळीक हवी होती, पण कदम आणि गोगावले या दोघांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवारच लढले आणि तटकरेंनी या उमेदवारांना ताकद सुद्धा दिली। पण त्यानंतर राज्यात मविया सत्तेत आली आणि राष्ट्रवादी शिवसेना एकत्र झाल्या। मग रंगला खरा खेळ।
भरत गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्री पदाची प्रचंड अपेक्षा होती, पण त्यांना मंत्रिपदच मिळालं नाही. त्यातही रायगड जिल्ह्याला फक्त एक मंत्रिपद मिळालं, आदिती तटकरे यांच्या रूपात. साहजिकच पालकमंत्री पदही त्यांच्याकडेच गेलं. मग मौया फुटली तेव्हा शिंदेच्या नेतृत्वातल्या या आमदारांनी तटकरेंवर तोंडसुख घेतलं. आपल्याला जिल्ह्यात कसा त्रास होत होता हे वारंवार बोलून दाखवलं. तटकरे तेव्हा शांत राहिले आणि वर्षभरानंतर अजित पवारांच्या सोबत महायुती सरकारमध्ये सामील झाले. आदिती तटकरे पुन्हा मंत्री झाल्या. गोगावलेंचा कोट खुंटीलाच राहिला. पण पालकमंत्री पद उदय सामंत यांना देऊन तात्पुरता तोडगा काढण्यात आला होता. पण असं असलं तरी शिंदेच्या आमदारांची नाराजी लपून राहिलेली नव्हती. 2019 ते 2024 वातावरण ताणाताणीचंच होतं. त्यात लोकसभेला वातावरण महायुतीच्या विरोधात होतं. रायगडमध्ये कागदावर महायुतीची ताकद जोरात वाटत असली तरी भाजप आणि शिंदे गट दोघांनी रायगडच्या जागेवर दावा सांगितल्यानं अडचण होती. त्यात शिंदेचे आमदार तटकरेंचा गेम करतील अशी बरीच चर्चा झाली. पण प्रत्यक्षात काय घडलं तर तटकरेंच्या प्रचाराचा नारळच गोगावलेंनी फोडला. त्यांना खासदार करण्याची गॅरंटी घेतली. 2020 मध्ये तटकरेंच्या विरोधात हक्कभंग आणणाऱ्या योगेश कदमांनी तटकरेंना लीड दिलं नाही तर विधानसभा लढवणार नाही असा पण केला. निकाल लागला आणि तटकरे जिंकले. त्यांनी अपेक्षेप्रमाणे श्रीवर्धनमधून लीड घेतलंच, पण महेंद्र दळवींचा अलिबाग आणि गोगावलेंचं महाड या दोन मतदारसंघांमध्येही तटकरेच पुढे गेले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव खासदार म्हणून तटकरे निवडून आले, कारण त्यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांशी जुळवून घेतलं. वाद तात्पुरते का होईना पण शिष्टाईने मिटवले. शिंदेच्या आमदारांनी त्यांचं काम केलं आणि डाव जिंकला. पण हा बसलेला डाव फार काळ टिकला नाही. विधानसभेला शिंदेच्या आमदारांनी आपापले गड राखले. भरत गोगावलेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ सुद्धा पडली. पण पालकमंत्रीपद पुन्हा एकदा आदिती तटकरे यांच्याकडेच गेलं. तटकरेंनी गोगावलेंना इथेही चकवा दिलाच. खरा राडा आता सुरू झाला. महेंद्र दळवी असतील, योगेश कदम असतील, महेंद्र थोरवे असतील किंवा भरत गोगावले, चौघांनीही लोकसभेला तटकरेंचं काम केलं होतं. त्यामुळे विरोधात जाऊ शकणारी परिस्थिती आपल्याकडे खेचण्यात तटकरेंना यश आलेलं. मात्र त्यांच्या या मदतीचा तटकरेंना सोयीस्कर विसर पडल्याची चर्चा सुरू झाली. कारण तटकरे तिरक्या चाली खेळत गेले आणि शिंदे सेनेचे आमदार बॅकफुटला जात राहिले. गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळालं नाही, पण एकनाथ शिंदेंनी आपली ताकद वापरून त्यावर स्थगिती आणली. पण साहजिकच शिंदेचे आमदार मतदारसंघापुरते चुरले. कदम आणि गोगावले यांच्याकडे मंत्रिपद असलं तरी जिल्ह्यात मात्र कोंडी झाली. मग ही कोंडी आणखी वाढवण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं. दिवंगत नेते माणिक जगताप हे भरत गोगावलेंचे राजकीय प्रतिस्पर्धी. जगताप यांच्या पश्चात त्यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटाकडून विधानसभा लढवली, ज्यात गोगावले जिंकले. पण तटकरेंनी याच स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं. राजकारणात पूर्णपणे बॅकफुटवर गेलेल्या जगताप कुटुंबाला रिवायवल दिलं. एवढंच नाही तर ज्या सुशांत जाबरेंसोबत गोगावलेंच्या मुलाचा राडा झाला ते जाबरे गोगावले यांच्या जवळचे कार्यकर्ते. पण तटकरेंनी त्यांना आपल्याकडे घेतलं, पक्षाचं पद देऊन ताकद सुद्धा दिली. तटकरेंनी हाच डाव महेंद्र दळवी यांच्यासोबत सुद्धा खेळला. त्यांनी दळवींच्या जवळचे नेते अशी ओळख असलेल्या भाई सुर्वे यांना आपल्यासोबत घेतलं, तर महेंद्र थोरवे यांच्या विरोधात लढलेल्या सुधाकर घारे यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. थोडक्यात ज्यांनी साथ दिली त्यांच्या विरोधात तटकरेंनीच माणसं उभा केली, ही चर्चा रंगू लागली. मग नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा शिंदेची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असाच सामना होणार हे निश्चित होतं. त्यामुळे टिकांचे बाण दोन्ही बाजूंनी सुटायला लागले. टॉवेल फिरवून नक्कल होऊ लागली. थोरवे, गोगावले, दळवी या तिघांनी तटकरेंच्या विरोधात आघाडी उघडली. पण तटकरेंनी जिथं आपली ताकद कमी आहे तिथं भाजपशी जुळवून घेतलं आणि शिंदेच्या आमदारांना आणखी कॉर्नर केलं. त्यामुळे प्रचारात धुसफूस दिसली. त्यात तटकरेंनी शिंदेच्या शिवसेनेतले बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्याकडे घेतले. शिंदे गटाला खिंडार पडल्याच्या बातम्या सतत येऊ लागल्या. पण ही खतखत इतकी वाढली की गोगावलेंच्या महाडमध्ये राडा झाला. आपल्या मुलाला बंदूक दाखवणारे, राडा घालणारे गुंड तटकरेंनी पाठवले असं गोगावले म्हणाले, तर आपला राड्याशी संबंध नाही म्हणताना तटकरेंनी सकाळपासून काही युवा नेते मतदान केंद्रात शिरत आहेत. मतदान केंद्रात प्रवेशाचा अधिकार केवळ अधिकृत उमेदवार आणि प्रतिनिधींनाच असतो, पण विकास गोगावले थेट केंद्रात जात आहेत असं म्हणत थेट गोगावलेंच्या मुलावर टीका केली. त्यात या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह 8 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे, जाबरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर. त्यामुळेच हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहेच. या सगळ्यावरून लक्षात येतं की गाड्या फोडणं, कॉलर धरणं, कथितपणे बंदूक दाखवणं इथपर्यंत हा राडा फक्त एका निवडणुकीमुळे गेलेला नाही. ही खतखत तटकरेंना प्रसंगी आपल्या पक्षाच्या विरोधात जाऊन लोकसभेला मदत करणं आणि त्यानंतरही विधानसभेला झुंजावं लागणं, मग आमदारकी काढली, मंत्रिपद मिळवलं तरी पालकमंत्रीपदाला चकवा बसणं
आणि ज्यांना हरवून निवडून आलो त्यांनाच तटकरेंकडून बळ मिळणं, यामुळं हा राग वाढलाय आणि शिंदेंच्या आमदारांना कॉर्नर करण्यावर न थांबता मायनस करण्याची तयारी तटकरेंच्या गटाकडून सुरू असल्यानं तो टोकाला अगदी कॉलर धरण्यापर्यंत गेलाय. जाता जाता 24च्या लोकसभेवेळी तटकरेंना निवडून आणायची गॅरंटी दिल्यानंतर गोगावले काय म्हणाले होते ते सांगतो. आम्ही सुनील तटकरे यांच्या खासदारकीची गॅरंटी घेतली आहे. विधानसभेला त्यांना आमची गॅरंटी घ्यावीच लागेल. जर त्यांनी आमची गॅरंटी घेतली नाही तर आम्ही त्यांना दाखवून देऊ. शेवटी आम्ही देखील रायगडचे मावळे आहोत. आता 24ची विधानसभा पार पडली, पण तटकरेंनी घेतलेले पक्षप्रवेश सांगतात या गॅरंटीचं पुढे काय होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? तटकरे विरुद्ध शिंदेसेना या फाईटचा फायनल निकाल काय असेल आणि तो कोण लावेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बुलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.